आज़ादी बचाओ न्यूज़ चैनल में सभी दर्शकों का स्वागत है। सोलापुर लोकसभा कांग्रेस तो कम्युनिस्ट के लिए शहर मध्य विधानसभा की सीट देनी होगी। दरअसल सोलापुर रेनगर के संस्थापक अध्यक्ष नरसैया आड़म मास्टर ने कहा है कि सोलापुर लोकसभा में इंडिया गठबंधन का पालन कर कांग्रेस उम्मीदवार के लिए हम प्रचार करेंगे, लेकिन सोलापुर शहर मध्य विधानसभा के लिए एमएलए परिणीती शिंदे को कम्युनिस्ट उम्मीदवार को सपोर्ट करना होगा। आपली मिलिटरी अलिप्त आहे। इंदिरा गांधीच्या वेळेला मिलिटरीनं सांगितलं होतं जनता पार्टीच्या लोकाला हातात घ्या आणि लष्करी राजवट जाहीर करा। मिलिटरी ऐकलं नाही। आम्ही तुम्हाला बांधलेलं नाही, आम्ही घटनेला बांधलेलं आहे। सोलापुरातील देखील काही दिग्गज नेते काँग्रेसचे जातील का? काय याचा अंदाज मला नाही, कोण जातील। कारण भाजपने अजून सुद्धा लोकसभेत उमेदवार डिक्लेअर केलं नाही। जाणून बुजून अजून काय जसं निवडणूक जवळ आलं तसा हा गोंधळ नेहमी असतोच। सुरू आहे, कुणाचं कुठतर हात अडकलं तर पळू लागले, कारण तुरुंगात जाऊन बसायची पाळी आहे ना। त्याने जन्मात तुरुंग बघितलं नाही, मग चला भारतीय जनता पक्षात जाऊ आपण, मुक्ती मिळेल। त्यांना कल्पना नाही मे नंतर इंडिया आघाडीचं राज्य येणार, मग त्यावेळेला काय होणार याचे परिणाम। असं तुम्ही बीजेपीच्या विरोधात बोलता, तुम्हाला भीती वाटत नाही का? ईडीची सीबीआयची इन्कम टॅक्सची भीती वाटत नाही का बीजेपीच्या? कशाला? आपल्याकडे काळे धंदे असेल तरच ईडीची भीती ना। तर एवढं मोठं स्कीम केलं, मी घाबरायला पाहिजे? मी म्हणलं ईडीला रात्री 12 वाजता या अटक करून जावं मला। तुम्ही मोदीला बोलून तिथं ते ईडीचं हे केलं, आता कमी केली। त्यांनी सगळे लोकशाही मूल्य धाब्यावर बसवलेलं आहे। त्यांनी ईडी ताब्यात घेतलेलं आहे, सीबीआय ताब्यात घेतलेलं आहे, सगळी सरकारी यंत्रणा त्यांच्या ताब्यात आहे। त्या आधारावर दमन चालू आहे देशामध्ये। समजा 2024ला अजून भाजप आली नाही, लोकशाही राहील। 200 पेक्षा जास्त जागा त्यांच्या येतात, 400 पार म्हणतात त्यांनी। हे आता त्यांच्या मनाला समाधान आहे। इलेक्शन झाल्यावर आपण भेटू या प्रश्नावर, 400 का 200। आपली मिलिटरी अलिप्त आहे। इंदिरा गांधीच्या वेळेला मिलिटरीनं सांगितलं होतं जनता पार्टीच्या लोकाला हातात घ्या आणि लष्करी राजवट जाहीर करा। मिलिटरी ऐकलं नाही। आम्ही तुम्हाला बांधलेलं नाही, आम्ही घटनेला बांधलेलं आहे। सोलापुरातील देखील काही दिग्गज नेते काँग्रेसचे जातील का? काय याचा अंदाज मला नाही, कोण जातील। कारण भाजपने अजून सुद्धा लोकसभेत उमेदवार डिक्लेअर केलं नाही। जाणून बुजून अजून काय जसं निवडणूक जवळ आलं तसा हा गोंधळ नेहमी असतोच। सुरू आहे, कुणाचं कुठतर हात अडकलं तर पळू लागले, कारण तुरुंगात जाऊन बसायची पाळी आहे ना। त्याने जन्मात तुरुंग बघितलं नाही, मग चला भारतीय जनता पक्षात जाऊ आपण, मुक्ती मिळेल। त्यांना कल्पना नाही मे नंतर इंडिया आघाडीचं राज्य येणार, मग त्यावेळेला काय होणार याचे परिणाम। असं तुम्ही बीजेपीच्या विरोधात बोलता, तुम्हाला भीती वाटत नाही का? ईडीची सीबीआयची इन्कम टॅक्सची भीती वाटत नाही का बीजेपीच्या? कशाला? आपल्याकडे काळे धंदे असेल तरच ईडीची भीती ना। तर एवढं मोठं स्कीम केलं, मी घाबरायला पाहिजे? मी म्हणलं ईडीला रात्री 12 वाजता या अटक करून जावं मला। तुम्ही मोदीला बोलून तिथं ते ईडीचं हे केलं, आता कमी केली। त्यांनी सगळे लोकशाही मूल्य धाब्यावर बसवलेलं आहे। त्यांनी ईडी ताब्यात घेतलेलं आहे, सीबीआय ताब्यात घेतलेलं आहे, सगळी सरकारी यंत्रणा त्यांच्या ताब्यात आहे। त्या आधारावर दमन चालू आहे देशामध्ये। समजा 2024ला अजून भाजप आली नाही, लोकशाही राहील। 200 पेक्षा जास्त जागा त्यांच्या येतात, 400 पार म्हणतात त्यांनी। हे आता त्यांच्या मनाला समाधान आहे। इलेक्शन झाल्यावर आपण भेटू या प्रश्नावर, 400 का 200।